राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा बरेच दिवसानंतर आज बघतोय आपल्या मथुरचा कपाली गुलाल लागलाय, आनंदच का वेगळाय. फॅन फॅमिली आली, काही जल्लोष झाला, म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढती कशा असाव्या त्या आज आपल्याला बघायला भेटल्या. काय सांगाल दादा? आज खरोखर तर आम्ही प्रत्येक शर्यत मैत्रीपूर्वकच करतो, कारण की सध्याच्या घडीला खूप चांगल्या आणि सुरळीत शर्यती चालल्यात. बरोबर. आमच्या मुले कुठे काळबोट नको लागायला, म्हणून जास्तीत जास्त मी वाईट गोष्टी असतात ते टाळत राहतो आणि चांगल्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. दादा तुमच्याकडे बघून आता बरेचसे असे गाड्या मालक इन्स्पायर होत आहेत. बरेचसे जे फॅन फॅमिली असते आपली मथुरची, ही दिवसेंदिवस वाढत चालेल. तुमच्याकडनं नवीन काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. आज बघतोय की मथुरवरती प्रेम करणारे खूप सारे आहेत. तसंच सर्जाचा फॅनबेस असेल, कॉकटेलचा फॅनबेस आपण आज बघितलं असेल. कालचं मैदान उत्कृष्ट झाला, आजच्या मैदानामध्ये येऊन तेवढीच गर्दी बघायला भेटते. मथुरसाठी बोला, तुमच्यासाठी बोला. या उसाटण्या मैदानामध्ये आज आमची हॅट्रिक झाली. काल माझ्या घरचा जो साज आहे त्यांनी दोघांनी 2 शर्यती जिंकल्या आणि आज आमचा जो धावणीचा बॉस आहे, बॉसने हॅट्रिक केली. आज आजच्या गुलालाचा आनंद खूप आहे, कारण की जे फॅन फॅमिली कुटुंब आहे आज त्यांच्यासाठी गुलाल मिळवणं गरजेचं होतं आणि माझी सुद्धा खूप आज मथुरकडनं अपेक्षा होती का आज मथुर 101% गुलाल करणार आणि छाती टोकपणे आज नाव दिला होता. जेव्हा कोणाचेच नाव नव्हते मैदानामध्ये, सगळे टॉपचे नंदी आहेत आज मैदानामध्ये आणि टॉपचे नंदी असून सुद्धा आज नाव दिला होता. आमची सर्वांची खेळायची तयारी असते, जी खेळायची तयारी आहे त्या खेळाडू वृत्तीने आम्ही शर्यती करत असतो. 3 वर्ष झाले, जेवढे टॉपचे जेवढे येऊन गेले 6 वेळा चान्स दिले आम्ही, 6 वेळा चान्स देऊन सुद्धा त्यांचा पराभव केला होता. 3 वर्षाचा इतिहास कोणीच पुसू शकत नाही या मथुरचा. आणि जे घरी बसून जे भिकमांगे असतात ते चॅट करत असतात, वाईट वाईट कमेंट करत असतात, खायचं वांदे असतात घरात बसून. नाही, याचे पुढचे वांदे खूप खूप त्यांचे वाईट दिवस येणार आहेत, कारण की हा महादेवाचा नंदी आहे. या कोणताही नंदी असू दे, आज ज्यांचे पण पलतात त्या नंदींना माझ्याकडून नेहमीच शुभेच्छा असते. मी कधी त्यांच्याकडे त्यांना हरवायचा विचार नाही करत, मी स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्या पुढे या धावणीमध्ये 101 कोहिनूर हिरे आणि सितारे दिसायला भेटणार, कारण की माझा जो फॅमिली जो कुटुंब आहे अखंड महाराष्ट्र देशभरात, त्यांची मान त्यांची कॉलर कधी खाली होणार नाही. त्यासाठी मी प्रयत्न करत राहील. आणि हा जो मथुर 1001 जी धावण आहे, कुमार रणवीर राहुलभाई पाटील, ही जी धावण आहे ही धावण टॉपलाच राहणार आणि अजून प्रयत्न करणार का टॉपचे नंदी आणून अजून आमचा जो मुंबई मधला जो गुलाल आहे तो गुलाल मिळवण्याचा प्रयत्न करतो. दादा मागच्या टायमाला आपण बोललेलो तेव्हा तुम्ही सांगितले की खरेदी नको किंवा नंदी नाही दिसणार, आणि अचानक आपल्याला दावणीला नवीन सितारे बघायला भेटले. भले तुमच्या नियोजनामध्ये तुमच्या शब्दाखातीर बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवले कधी चांगलं असतं. नुसतंच बोली बच्चन द्यायचं आणि बोलून शब्द गावायचे ते चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा करून दाखवू. बोलायचं काय, जेव्हा या बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा ज्यांच्या टॉपच्या बैल नंदी आहेत त्या नंदींसोबत माझी अपेक्षा असेल शर्यती करायची. हारजीत होत राहणार, पण नक्कीच प्रयत्न करेल का या 1001 धावणीचा नाव उंचावर नेण्यासाठी. दादा बघा, तो अजूनपर्यंत तुमच्यासाठी एवढा बोलतो, त्याच्याबद्दल काय बोलाल? कारण का मधल्या काळामध्ये असं होतं, तुमचा पण विचार येतोय की का मथुरला एवढा फॉलो व्हावा, की अचानक तो त्याचा स्पीड लावायला चालू करतं आणि त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा वाढतात, फॅन फॅमिलीला अपेक्षा वाढतात. अपेक्षा म्हणजे प्रत्येक गाडा मालक असतो त्याला वाटतं का आपला नंदी जिंकावा नेहमी, कोणाला असं वाटत नाही. जेव्हा म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये यायचो आम्ही, कधी कधी 4-4 मैदान आम्ही रिटर्न गेलेलो पण आहे. अशी परिस्थिती होती, पण आम्ही कधी असा विचार नाही केला. मैदानामध्ये आलो तर आमची गाडी जिथून पाहिजे आम्ही तिथूनच नाव द्यायचो. ज्या खेळायचा तो खेळायचा, हारजीत व्हायची. प्रत्येक नंदीने आम्ही टाकले होते. अखंड महाराष्ट्रातून जेवढे टॉपचे नंदी होते टॉपच्या सगळ्यांना टाकला होता, पण आम्ही कधी विचार नाही केला मैदानामध्ये जायचा आणि शांत बसायचा एक कोपऱ्यात बसून. मग असं कधी दिमाग नाही लावला चुकीचा असा काय आता आपली गाडी पलते मग समोरच्याला आपण पराभव केला मग त्यांना चान्स नाही द्यायची, तर कधी विचार नाही केला आम्ही. दादा कुठून कुठेतरी मथुर महबूबचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. ही जोडी पलताना बरेचशी चाहत्यांची पण इच्छा आहे, कधी एकत्र येते ही जोडी? 100% एकत्र येतील. एकच जोत्यातले नंदी आहेत, भाऊ भाऊ आहेत आणि प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे दोन्ही नंदी एकत्र पळवू आम्ही. दादा बघा, आता शुभम दादा काल बोलला की दादांची नजर खूप तीक्ष्ण आहे आणि लवकरच तुम्हाला दावणीला आणखी काहीतरी बम बघायला भेटेल. काय सांगाल दादा? नक्कीच टॉपचा नंदी उतरवण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करेल आणि टॉपची शर्यत खेळणार.
आता बघा फॅन फॅमिली आपली आहे ती कुठं माझा जेव्हा नंदी टॉप मध्ये पडणार मी कधी लपून छपून नाही बसणार. आज उद्या हरवला त्यांना तर परवा पण चान्स देणार मी आज नाव दिला होता टॉप मध्ये. काय सगळ्यात आधी आल्याला नाव दिला होता ज्याला खेळायचं आहे. आम्हाला हरवलेले आम्ही हरवलेले कोणी मला चालतात. फक्त या शर्यतीचा जो आपला जो मेळावा आहे तो म्हणजे चांगला टिकून राहावा आणि चांगल्या रीतीने व्हावा हीच अपेक्षा असते. बरोबर. दादा तुमच्याकडे बघता आज खूप आनंद होते बघा, कारण का अगोदर जसं तुम्हाला बघितलेलं होतं की राहुल भाई म्हणजे एकदम कंटिन्यू गुलालामध्ये राहायचा. आज शर्यत क्षेत्र टिकवण्यासाठी किंवा बोला किंवा आपले 1,001 फॅन फॅमिली टिकवण्यासाठी आज मथुरला पण आणतोय, नवीन नवीन नंदी उतरवतोय. तो एक चांगला आनंद देण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येकाशी चांगले वागते. काय सांगाल? मी पहिली गोष्ट या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझा मी वैयक्तिक एकटा असतो. मी ते 4-5 छक्केपंजे लोक गोळा करून उभा राहत नाही. पहिली गोष्ट माझा नंदी मी माझे जे असणारे फॅन फॅमिली कुटुंब आणि तुमच्यासारखा मित्र परिवार यांच्याशी गोडी गुलाबीने एक कोपऱ्यात मी उभं राहून या माझी शर्यत लागली तर मी स्वतःवर एकतर बघायला येईल नाहीतर सोडायला थांबेल. आणि माझा जो 1,001 जो परिवार आहे त्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी त्यांची मान उंचावर राहण्यासाठी आणि माझे 1,001 धावण नेहमी गुलालात राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊन या बैलगाडा क्षेत्राला वाव देणार. आता बरीचशी मैदानं पडलेली आहेत. आता घाटावरती पण आहेत. एक रेटरे धरणला पण मैदान आहे. त्याच्यानंतर कासेगावचं मैदान आहे. कसं काय नियोजन करणार आहे तुम्ही मग? नियोजन आहे ना आपला नियोजनाचा बादशाह शुभम, आपला गौरव आहे, जयू आहे, आमची पूर्ण टीम आहे इथे ठरवणार. आणि वरती समीर भाई आहे, वापस आमचा आदू वगैरे सगळेच पोरं आहेत, बांड्या वगैरे ठरवणार, सगळे एकत्र न करणार. दादा आज साईगावचा सुंदर पळाला, एक सुंदर अशी गाडी पळते, नेहमीच आपण पळताना बघायला भेटतं. टॉप आता पाठीमागच्या मैदानामध्ये साईगावचा सुंदर आणि मथुरचा पराभव झाला, पण आम्ही विचार नाही केला का वापस एकदा काय पराभव होईल का, कोण कमी पळा का कोण जास्ती पळाला. आम्ही हे मतभेद नाही केलं, पुन्हा एकदा तोच नियोजन केला, तो नियोजन करून गुळा घेतला. हे महत्वाचं आहे. बरोबर. आपला आत्मविश्वास आपल्या नंदीवरचा कधी तोडायचा नसतो आणि दुसऱ्याचा नंदी असतो त्याचा सुद्धा आत्मविश्वास आपण टिकून ठेवला पाहिजे. आज बघा काही जण एकदा गाडी पराभव झाला, दोनदा झाला तर चेंज करतात कधी कधी, पण आमच्या मनामध्ये असं काय नाही. हा जे तोटा आमचा काही तो काढला, काढला तू बाहेर पडणार नाही. त्या दिवशी तू बोलला काही लोक असतात का देव पावला नाही तर चेंज होतात आणि देव बदलतात, पण आमचा देव एकच आहे, काय एकच राहील. आणि खरोखर म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातला म्हणजे एक तो शब्द होता आणि कुठेतरी तो त्यांच्या माध्यमातून माझ्या तोंडावरती आला. एक खरोखर प्रेम भेटते आज मथुरच्या मुले काही लोकांना असं ना जिथे गुलाल तिथे चांगलं, पण आमची जे फॅन फॅमिली कुटुंब आहे आज बघतो, आज या मुंबईमध्ये टॉपमध्ये पडल्यानंतर फक्त तर त्याच्या पाठीमागे सुद्धा काय मला गर्दी दिसत नाही. पण मथुरला अतिशय जीव लावलाय, त्यांनी जीव काळजातून लावलाय, मनातून लावलाय, म्हणून ते प्रेमापुढे येतात. त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतं का यार त्यांचा प्रेम आहे म्हणून हे लोक एवढे झटतात. काही लोक ड्रिंक वगैरे करून येतात ना, आपण शब्द नका बोलू जिंकल्यानंतर, कारण की काय तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही येतात, तुम्ही आज बोलणार ना घरी जाणार. काही जण काय वाटतं का माझ्यासोबत आलेले आहेत का माझे घरातून सोबत आलेले आहेत, तर काही लोक काहीतरी चुकीची लँग्वेज वापरतात, कधी कधी असं होत असतं. पण असं काहीच नाही. जे ज्यांचा पराभव झालेला असतो आमच्यासोबत, आम्ही त्यांचा सुद्धा अभिमान व्यक्त करत असतो. नाव त्याने फिरवलेलं आहे, आम्ही नाव दिला होता. तो जे आमचा भरतात नंदी आहे आणि तिने भाऊ काय तिने भाऊ आमच्या सगळ्यांवर प्रेम होता. ठीक आहे, असू द्या, कधी कधी होतो, केलेलं काय हरकत नाही, झाली शर्यत ना जितो आम्ही किती लोक आमच्या सोबत झालेलं आहे. शंभर टक्के घाटावरती येणार एक नियोजन आम्हाला करायचं आहे लवकरात लवकर. जे घाटावरती फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या सगळ्यांसाठी मथुर, मी, आमची सर्व टीम आनंद असतो. मला सुद्धा आनंद वाटतो त्यांना भेटून. पुन्हा अक्षरशः आता थोड्या मध्ये पण नवीन नवीन कामं चालू केलेली आहेत. आणि आपला अभिजित बँकचा सर्जा घरचे नंदी लवकरच पडतील. जेव्हा
पण पाहायला चान्स भेटेल तेव्हा पण माझी आता इच्छा असं आहे का नवीन नवीन जे नंदी आहेत त्यांच्यासोबत पाहायला पाहिजे, सगळ्यांसोबत पळालेलो आहे. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त नवीन नंदीमध्ये पाहायला आवडेल. आता घरची गाडी पडताना बघून काय आनंद आला, कारण तुम्हाला 3 सलग गुलाल घेतले तुम्ही. घरची नंदी